तर नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आज पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आलो आहे एका छोट्याशा ट्रिपमध्ये. आज माझ्यासोबत आमच्या एरियातील म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध फोटोग्राफर माझे काका प्रमोद ढगे आपल्यासोबत आहेत. आम्ही दोघे मिळून आज एक छोट्याशा ट्रिपसाठी निघत आहोत आणि सध्या आम्ही आहे खामगाव. बघत रहा निषाद क्रिएशन. आम्ही आहे सध्या खामगावच्या पुढे निघाल्यानंतर इकडे चिखली रोडवरती थोडासा डोंगरी भाग आहे. या रोडने आम्ही जातो आहे चिखली अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, मी आहे सध्या देऊळगाव राजा. इथे माझे जे काका फोटोग्राफर आहेत त्यांचा एक मित्र इथे राहतो जो रील्स बनवत असतो, तर त्याला जाता जाता भेटून जावं अशी त्यांची इच्छा होती. त्याला भेटण्यासाठी आम्ही येऊन थांबलेलो आहोत देऊळगाव राजा आणि इथून लगेच आम्ही आता मार्गी लागूत जालना. मी आणि माझ्यासोबत माझे काका जे की फेमस फोटोग्राफर आहेत आमच्या एरियामधील. खूप जबरदस्त फोटोग्राफी आहे त्यांची. तुम्ही इंस्टावरती त्यांचं प्रोफाईल फॉलो करू शकता. प्रमोद ढगे फोटोग्राफी म्हणून सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुका, बुलढाणा जिल्हा येथील ते आहेत. आणि आम्ही सध्या ट्रिप एन्जॉय करत करत दोघंजण मस्तपैकी आमच्या डेस्टिनेशनकडे जात आहे. एन्जॉय करा आणि बघत राहा निषाद क्रिएशन. मित्रांनो, जस्ट मी आत्ता एंटर केलेला आहे छत्रपती संभाजीनगर सिटीमध्ये. आम्ही सिटीच्या मधून जात आहोत, बायपास नाही घेतला. रात्रीची वेळ आहे, बायपासपेक्षा सिटी बघण्यामध्ये मजा आहे. रात्री लाईटमध्ये सिटी खूप सुंदर दिसते, तर म्हणलं छत्रपती संभाजीनगर सिटी बघून जावं. भरपूर वेळेस येतो मी या एरियामध्ये सुद्धा. मित्रांनो, संभाजीनगरमधील रोडवरती ही सुंदर सुंदर अशी लाईटिंग. रात्री सिटी बघण्यामध्ये जी मजा आहे ना, ती दिवसा नाही येत. रात्री सिटी बघण्याची मजा काही वेगळीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला ते छत्रपती संभाजीनगर येथे बघायला मिळेल. महाराष्ट्रामधील सर्वात उंच आणि खूप अशी मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, स्मारक आपण ज्याला म्हणू शकतो. आणि आम्ही आता लागत आहोत आमच्या रूटकडे, म्हणजे पुणेकडे, संभाजीनगरमधून पुढे. तिथूनही आम्ही पुढे जाऊ अजून. तर मित्रांनो, आम्ही सध्या आहे अहिल्यानगर ते पुणे या रोडमधील एक सुपा टोल प्लाझावरती. रात्रीचे जवळपास 2 वाजलेले आहेत आणि इथं थोडंसं आम्ही आता रेस्ट करत आहोत. रेस्ट म्हणजे एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन लगेच इथून पुढे प्रवास आमचा सुरू ठेवत आहोत. सुपा टोल प्लाझा, अहिल्यानगर पुणे रोड.